तरी पण मला तुम्हाला वाटलं की शेअर करावं आणि सांगावं की असं पण असतं किंवा अशा लोक असतात. तर 16 तारखेला शनिवारी रात्री 12पर्यंत एक व्यक्ती आणि एक महिला मला सोसायटीच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती भांडत होते. तर विषय असा होता, मी जर चुकीचे असेल तर तुम्ही पण मला सांगा. विषय असा होता की ह्या लोकांनी एका व्यक्तीचा कचरा, वॉचमॅन कचरा घ्यायला येतो सोसायटीमध्ये, तर त्याला सांगितलं की त्या व्यक्तीचा कचरा नाही न्यायचा. का नाही न्यायचा, तर त्याचं रिझन त्यांनी असं सांगितलं की मेंटेनन्स दिला नाही. तर हो, बरोबर आहे, मेंटेनन्स नाही दिल्यानंतर आपण म्हणजे नाही का सुविधा बंद करू शकत नाही. परंतु त्या एकट्याच व्यक्तींचा मेंटेनन्स राहिलेला नव्हता, बऱ्याच लोकांचा मेंटेनन्स राहिलेला होता. तर बाकीच्यांचा चालू ठेवला आणि फक्त त्या व्यक्तीचाच कचरा बंद केला. मेन म्हणजे त्या पिरियड्समध्ये 1 महिना लिफ्ट बंद होती. दुसरा मुद्दा, ते लोक 5व्या मजल्यावरती राहतात. तरी पण ह्या लोकांनी मुद्दाम म्हणून तो प्रकार केला. मग तुम्ही जर म्हणता की सगळ्याला रूल सेम आहेत, सोसायटीचे रूल आहेत, तर मग सगळ्यांसाठी सेम असायला पाहिजे ना, की तुमच्या जवळचे आहेत त्यांना वेगळे आणि ज्यांच्याशी तुमचं पटत नाही किंवा जे तुमचे काहीच ओळखीचे नाहीत अशा लोकांना तुम्ही वेगळे हे करणार, वेगळं वागवणार. तर असं योग्य आहे का? ज्या वेळेला मला ते समजलं म्हणण्यापेक्षा मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, आणि मी बघितल्याशिवाय कधीही कुठल्याही मुद्द्याला हात घालत नाही. आणि मी एक माणूस म्हणून आणि मी एक सदस्य सोसायटीचा म्हणून तो मेसेज टाकला ग्रुपवरती. मी मेसेज टाकला 16 तारखेला कदाचित 11 वाजता मेसेज टाकला. असा मेसेज टाकला की म्हणजे 503 वाल्यांचा तुम्ही कचरा नेण्यास म्हणजे कचरा का न्यायचा बंद केला. तर मी त्याच्यामध्ये असं कुणाला विचारलं नव्हतं की तुम्ही मला उत्तर द्या किंवा तुम्ही मला मी कुणाला प्रश्नच विचारला नव्हता की तुम्ही मला त्याचं उत्तर द्यावं. बरोबर ना? मी माझं मत होतं आणि मला ते चुकीचं वाटलं म्हणून मी ती मेसेज टाकला. मेसेज टाकल्यानंतर कारण टाकून विषय सोडून द्यायचा ना. कारण टाकून की बाबा त्यांनी मेंटेनन्स दिला नव्हता म्हणून आम्ही बंद केला, कारण टाकून द्यायचं सोडून. तर त्यावर एका लेडीजचं असं म्हणणं होतं की, एका लेडीजचं म्हणण्यापेक्षा नावच सांगते, मीना चव्हाण म्हणून एक आहे जी माझ्या शेजारी राहते. तिनं सांगितलं वॉचमॅनला की त्यांचा कचरा न्यायचा बंद करा. ठीक आहे. तर तिनं तेवढंच वाक्य टाकून हे करायचं. तुम्ही उत्तर पहिलं द्या मला, की मला जर पर्सनल लोक कामं सांगत असतील, मला जर लोक अयाव म्हणत असतील, मला लोक त्याव म्हणत असतील, तर मग काय करायला पाहिजे. आता मी हिला उत्तर देणारी कोण आणि ही मला विचारणारी कोण, एक सांगा. जो विषय तो व्यक्ती तुला काय म्हणलाय म्हणून तू कचरा बंद केलाय, ही तू ग्रुपवरती टाकलं होतं का? नाही टाकलं. आम्हाला माहिती नव्हतं की तुझं आणि त्याच्यामध्ये काय बाचाबाची झाली आहे. बरोबर ना? मी जे बघितलं की बाकीच्या लोकांचा बी पेंडिंग होता, तरी पण फक्त एकाच व्यक्तीचा कचरा नेणं बंद केलं होतं. मी जे बघितलं ती बोलले. मी काय चुकीचं बोलले? बरोबर ना? मी काय चुकीचं बोलले? मग त्यानंतर तुम्ही त्यांनी मेंटेनन्स दिला नाही हे टाकायचं सोडून, ह्या बाईंनी मला तो असाच म्हणला, मला तो तसाच म्हणला, मला तो पर्सनल कामं सांगतो. तुला पर्सनल कामं सांगायला त्याच्या घरामध्ये लेडीज नाहीये? त्याच्या घरामध्ये लेडीज नाही का? तुला येऊन तो म्हणतो का की आमचे धुणे भांडे कर? काय बोलतोय आपण, काय सांगतोय, ही तर पहिला विचार करावा. आणि जो सोसायटीमध्ये राहतो त्याला एवढं तरी माहिती असतं की आपण सोसायटी संदर्भातच बोललं पाहिजे किंवा सोसायटी संदर्भातच तो मेसेज असला पाहिजे. पर्सनल कसा काय तो तुम्हाला सांगेल, आणि जर तो तुम्हाला पर्सनल बोललाय तसा, तर तुम्ही त्यावेळेला का नाही ग्रुपवर टाकले की मला असा असा व्यक्ती बोलत आहे आणि हे योग्य आहे का?
मग आम्ही त्यावेळेला आम्ही म्हणण्यापेक्षा बाकीच्या लोकांचं मी सांगू शकत नाही. मी जर मला चुकीचं वाटलं तर मी लगेच तिथं रिप्लाय देते की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. पण ही लेडीज एकदम मोकाट सुटलेली आहे, जिला ना बोलण्याचं भान आहे. ह्याच्या आधी पण ह्या लेडीजनी एका व्यक्तीचा मेंटेनन्स त्या व्यक्तीनं मला ऑलरेडी पहिलंच कारण सांगितले होते की तो मेंटेनन्स का देणार नाही. त्यांनी मला सांगितले होते की त्याचे म्हणजे आत्ताच बिल्डरला त्याने पैसे दिलेले आहेत, प्लस त्याचे 2 मुलांचं ॲडमिशन आहे, आणि प्लस 3 मुद्दे होते. तिसरा मुद्दा असा होता की काय जी सोसायटीने ठरवला होता त्याच्यामध्ये ह्या लोकांनी सोसायटीचे जे 4 लोक आहेत ते त्या लोकांनी त्याला माहिती दिली नाही किंवा त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांना बोलवलं नाही. त्यांना न माहिती देताच कुठला तरी विचार घेतला, तो त्या व्यक्तीला खटकला होता. तर त्यावेळेला पण त्यानं मेंटेनन्स दिला नाही. समजा 1 महिना दिला नसेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याने त्या मुद्द्यामुळे पण दिला नसेल, तर ह्या लेडीजनं त्याला फोन केला मेंटेनन्स मागण्यासाठी, आणि मेंटेनन्स मागण्यासाठी फोन केला. त्याचं समोरून उत्तर होतं की मी आत्ता देऊ शकत नाही. तर त्यावेळेला ह्या लेडीजनं त्याला काय बोलावं, एकदम माजलेली उद्धंट आणि बिंडोक बाई आहे, तिनं असं उत्तर दिलं त्याला, मेंटेनन्स देणं होत नाही तर झोपडपट्टीला जाऊन राहा, फ्रीमध्ये कशाला राहतो, अवकात नाही, हे असं ही बोलायची पद्धत आहे का? तुम्ही सांगा. हिला फक्त पैसे गोळा करायला ठेवले, पैसेच मेंटेनन्सच गोळा करायचा, लोकांना उद्धंटपणाने बोलणं, त्यांचा अपमान करणं, त्यांनी कुठं जाऊन राहायचं, हिला सांगायची गरज आहे का? नाही ना. मग त्यावेळेला पण ही चुकीचं बोलली त्या व्यक्तीला. आता एका व्यक्तीचा कचरा बंद केला, ते झालं. मग हिचं काय म्हणणं आहे की मी हे लोकांची बाजू घेऊन बोलते, ही लोक मला कमिशन देतात का? तर मला त्या लेडीजला हे सांगायचंय की बाई, फर्स्ट टाइम मी राहायला आले होते, मला फक्त 15 दिवस झाले होते राहायला येऊन, तर ही लेडीज स्वतःचा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आली होती की हे लोक रात्रीची लिफ्ट बंद करतात आणि मी रात्रीच्या 12-1 वाजता कामावरून येते, तर मला वरती यायला किती प्रॉब्लेम होतो. मी 6व्या मजल्यावरती राहते, तर मला खूप थकल्यासारखं होतं, मला प्रॉब्लेम होतो, आणि हे लोक मला नाही का त्रास देतात, आणि हे लोक वर्ष झालं मेंटेनन्स घेतात पण हिशोब देत नाहीत, असं म्हणून ही लेडीज माझ्याकडे आली होती. आणि त्या लेडीजच्या त्या मुद्द्यावरती सुद्धा मी दुसऱ्यांना बोलले होते की तुम्ही, ती एकटी महिला आहे, रात्रीच्या 12-1 वाजता येते, तिच्यासोबत उद्याच्या कुठं जर कोण दडून बसलं आणि तिच्यासोबत जर काही कमी जास्त झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे? काय हरकत आहे रात्रीच्याला लिफ्ट चालू राहिली तर? मग तुम्ही 1-1:30ला बंद करा ती लेडीज आल्याच्या नंतर. मी एवढं बोलल्याच्या नंतर त्या लोकांनी मान्य केलं आणि त्या लोकांनी रात्रीची लिफ्ट चालू ठेवायला सुरुवात केली. मग आता त्या टायमिंगला पण मी हिची बाजू घेऊन बोलले होते, जे मला चुकीचं वाटतं तिथं मी बोलते. मग त्यावेळेला हिनं मला किती कमिशन दिलं होतं? ह्या लेडीचं असं म्हणणं आहे की मी दुसऱ्यांसाठी भांडते ग्रुपवरती. जर स्वतःचं मत मांडणं किंवा चुकीच्याला चुकीचं म्हणणं हे जर भांडण असेल आणि हे मी कमिशनसाठी करत असेल, तर मग हिनं पण फर्स्ट टाइम मला किती कमिशन दिलं होतं हे तिनं सांगावंच होता की मी पण ह्यांना कमिशन दिलं होतं, ह्या कमिशन दिल्यानंतर लोकांना भांडतात किंवा ह्यांचं मत मांडतात, बरोबर ना? तर खरं बोलण्यासाठी बाई कमिशन लागत नाही ग, खरं बोलायला हिम्मत लागते आणि खरं ऐकून घ्यायला सुद्धा हिम्मत लागते, जी तुमच्याकडे नाही. कळलं? तुम्हाला फक्त स्वतःची मनमानी करणे, लोकांना त्रास होईल असं बोलणे आणि खोटं नाटं बोलणे, खोट्याच्या बाजूने उभा राहणे आणि खोट्यांना सपोर्ट करणे, एवढंच तुम्हाला फक्त येतं. तुमच्याकडे एवढ्या गोष्टीसाठीच फक्त हिंमत आहे, बाकीच्या गोष्टीसाठी तुमच्याकडे हिंमत नाही. तर हा झाला, हा विषय इथंच नाही थांबत आहे. मग नंतर दुसरा व्यक्ती म्हणजेच अजित मोरे उर्फ अजय मोरे असू शकतो, कारण तो ओरिजिनल नाव यूज करत नाही. तो सोसायटीमध्ये राहत होता, पण तो 6 महिन्यापूर्वी सोसायटी सोडून गेलेला आहे दुसरीकडे. मग तो व्यक्ती ग्रुपला ॲड आहे. ॲड असून तो प्रत्येकाने मेसेज टाकले की मधी बोलत असतो, बोल, तुला तो अधिकार आहे,
परंतु जर दोन व्यक्ती बोलत असतील, विषय माहिती नाही, आम्हाला विषय कळला नाही असं म्हणून जर तुम्ही मध्ये घुसून एखाद्या लेडीजला अपमानास्पद भाषा यूज करता आणि तिला ट्रोल करता बारी बारीनं मेसेज टाकून, तर ही कितपत योग्य आहे? ह्या मूर्ख माणसाला एवढी पण अक्कल नाही आहे. दुसऱ्याच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा हा ग्रुपवरती बोलतो. महिलांना म्हणण्यापेक्षा मला स्वतःला तो म्हणतो मी अशिक्षित आहे, अज्ञान आहे, अपमान करून बोलतो. माझे नातेवाईक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, भारताचा पंतप्रधान हा माझा नातेवाईक आहे, हा असे मेसेज टाकतो. माझे राजकारणीय लोकांशी संबंध आहेत, तर माझे कुणाशी काय नातं आहे ही विचारणारे तू कोण आणि तुझी लायकी काय ती पहिली बघ. कारण तुझी बायको तुला का सोडून गेली ना, आणि तू एकटा सांड का राहतोय? ह्या वयामध्ये 60 वर्षाचा आहे तो. ह्याच्या आईसोबत सुद्धा पटत नाही हे त्यानं मला स्वतः सांगितलं होतं की माझ्या मुलाचं माझ्या आईसोबत पटत नाही म्हणून हा बाहेर राहतो. असं कुठलंही नातू नाहीये की ज्याचं आजीसोबत पटत नाही. तुझ्यासोबत पटत नाही म्हणून तू राहतो. आईसोबत राहत नाही, बायकोसोबत राहत नाही. हा एकटा सांड कशामुळं राहतो की ज्या लेडीज म्हणजे कुठल्या तरी लेडीजला काहीतरी बोलता येतं, कुठल्या तरी लेडीजच्या मागे लागता येतं, कुठल्या तरी लेडीजला परेशान करता येतं, ह्यासाठी हा एकटा सांड राहतो. ह्याच्यावरून समजून घ्या तुम्ही, जो आईसोबत पटत नाही, बायकोसोबत पटत नाही, हा माणूसच असेल कसा आणि कुठल्या बुद्धीचा आणि कुठल्या विचाराचा असेल. ओके, तर हा आहे असा नालायक माणूस. असे मेसेज टाकत होता मला की विचारायची सोय नाही. एवढा त्यानं माझा अपमान केला. मी अज्ञान आहे, मी अशिक्षित आहे. तर बाबा, तुझ्या दृष्टिकोनाने तू जसं बघशील तशीच मी दिसणार आहे. मला तुला मी अशिक्षित आहे ही सांगायची गरज नाही. मी अशिक्षित जरी असले तरी मला दुनियादारी कळते, कोण मनमानी करते हे कळते, कोण आपल्या मनाने आणि जबरदस्तीनं सोसायटी चालवते हे पण दिसतंय, आणि कोण आपल्या सुयानुसार सोसायटी चालवते ही पण दिसतंय. मला सांगा, सोसायटी चालवणं हे सगळ्याचं मत ऐकून घेऊन, सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहेत, कुणाला काय अडचणी आहेत हे समजून घेऊन सोसायटी चालवली जाते, ना की आपल्या स्वतःच्या मनमर्जीनं आपल्याला वाटेल तशी सोसायटी चालवणारा. आणि लोकांना सांगतो की मला 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे सोसायटी चालवायचा. बाबा, सोसायटी चालवायला अनुभव नाही, तर खरं बोलणं, खरं वागणं आणि प्रेमाने समजून घेऊन सोसायटी चालवणं ह्याचा अनुभव पाहिजे. आणि तो अनुभव तुझ्याकडे नाही आहे. तुला जर अनुभव असता तर तू आज जी सोसायटीमध्ये चाललेली मनमानी आहे ना, ही तू केली नसती, पहिला मुद्दा. आणि तुला जर एवढा तू शिकलेलाचा आव आणतो सुशिक्षितपणाचा, तर तुला त्या दिवशी बेवड्या पिऊन रात्रीच्या 12:10 तू मला मेसेज करत होता आणि 12 वाजेपर्यंत तू माझ्याशी भांडत होता बेवड्या. तर विचार कर की तू किती अशिक्षित, गावढाळ, नासका, टाकून दिलेला गटारीचा किडा आहे. बरोबर ना? जी लेडीज त्याची दोघं मिळून, मी एका व्यक्तीनं मेसेज टाकला ग्रुपवरती की आपण कायमचा संबंध आहे, तर आपण म्हणजे विषय वाढवायला नको, सोडून द्या, जे झालं गेलं. मी त्याला ओके म्हणून मेसेज टाकल्यानंतर ही लेडीज मुद्दाम म्हणून मला मेसेज काय टाकते की ही उत्तरं द्यायला, माणसाकडे उत्तरं द्यायला काही नसलं की लोक असा मेसेज टाकतात, आणि चूक कळल्यानंतर बोलायला काही नसलं की माणसं गप्प बसतात. मग म्हटलं ठीक आहे, चल रात्रभर बोलू, मी चुकीची नाही, मी रात्रभर बोलू. तर ह्या लेडीजनी मेसेज टाकला की तो व्यक्ती टाकायचा, तिचा बंद झाला की ह्याचा चालू व्हायचा, आणि ह्याचा चालू झाला की तिचा बंद व्हायचा. असा प्रकार ह्यांनी मला दिवसभर तर भांडलेच, पण रात्री 12-10 ही लोक भांडत होते. आणि ग्रुपवरती जेवढे लोक होते तेवढ्या लोकांनी सगळ्यांनी बघितले
एक व्यक्ती सोडला तर बाकीचं कुणीही मध्ये बोललेलं नाही आणि कुणीही चुकीचं आहे, तुम्ही असं का बोलत आहेत किंवा त्या लेडीजला अशी अपमानास्पद भाषा का यूज करत आहेत असं म्हणलेली नाहीये. तर हा समाज आणखीन पण आंधळा, बहिरा आणि अत्याचार बघणारच आहे. कारण जर अशीच लोक, महाभारतच घडलं नसतं जर ही अशी लोक बोलत. मला हे सांगायचंय, महाभारत सुद्धा ह्या कारणामुळेच घडलं की लोक आंधळे, बहिरे, मुके असल्या कारणामुळं. एखाद्यावर अत्याचार होतोय तरी पण बघत बसायचं, एखादा चुकीचा बोलतोय, अपमान करतोय एखाद्या महिलेचा तरी पण बघत बसायचं. पण चुकीच्याला चुकीचं म्हणायचं नाही, उलट जो खऱ्यासाठी बोलतो त्यालाच चुकीचं म्हणायचं आणि त्याच व्यक्तीवरती कारवाई करायची. आता हे लोक मागच्या वेळेला म्हणण्यापेक्षा ह्या लोकांनी काय केलं की माझ्या विरुद्ध, जर ह्या लोकांच्या विरुद्ध मी गेले, 4 लोकांच्या विरुद्ध जे सोसायटी चालवतात त्यांच्या विरुद्ध मी जर गेले तर सगळी सोसायटी माझ्या विरुद्ध जाणार अशी धमकी दिली मला. ओके, चालते, मला काहीच हरकत नाहीये, तुम्ही जा ना माझ्या विरुद्ध. मी जर चुकीचे असेल तर तुम्ही माझ्या विरुद्ध जा, परंतु तुम्ही चुकीच्याला चुकीचं म्हणायचं तरी आधी तुम्हाला ज्ञान येऊ द्या आणि तुमचं तोंड उघडू द्या आणि तुम्हाला जरा दिसू द्या. बरोबर ना? जर चुकीचं होता नाही, एखाद्याच्या सोबत चुकीचं होत आहे, तुम्ही गप्प बसता, ऐकून घेता, तर तुम्ही तुमच्यासारखे नालायक लोक कोण नाहीये. बरोबर ना? त्या द्रौपदी सोबत अपमान होत असताना, तिचं सोबत वाईट होत असताना, अत्याचार होत असताना सुद्धा बरेच लोक त्या सभेमधले बघत राहिले होते. त्यांचा अंत काय झालेला आहे तो तुमचा पण होणार, ही माझी शब्द आहेत. कारण ना, कधी पण खऱ्याला त्रास होतो परंतु तो कधीही संपत नाही. आणि माझा स्वभाव, कारण मी स्थायिक आहे, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार आहे. तर तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका की मी कधीही तुम्हाला चुकीचं असताना सपोर्ट करणार नाही. जर तुम्ही कुणाला त्रास देणार तर मी बोलणार, जर तुम्ही कुणावर अत्याचार करणार तर मी बोलणार, जर तुम्ही चुकीचे असाल तरी पण मी बोलणार. आणि हा माझा स्वभाव आहे, मी तुमच्यासाठी बदलणार नाही. वयाचे 38 वर्ष चालू आहे माझे, तर मी आत्तापर्यंत हेच करत आलेली आहे. मी तुमच्यासाठी 4 दिवसामध्ये बदलू शकणार नाही आणि बदलणार पण नाही, कारण ह्या माझ्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत, वाईट नाहीत. कळलं? कारण मला जे खरं आहे ते बोलायला आवडतं. मी जे बघते त्याच्यावर विश्वास ठेवते आणि ऐकते त्याच्यावरती विश्वास ठेवते. आणि मला हमेशा, भलेही तो माझा मित्र जरी असला तरी मला सवयी आहे की तो चुकीचा जर असला तर मी त्याला चुकीचाच म्हणते, आणि तो बरोबर असेल, माझा दुश्मन जरी असेल समोरचा आणि तो बरोबर असेल तर मी बरोबरच म्हणते. तुमच्यासारखं नाही की माझा मित्र आहे, माझा हा भाऊच आहे, हा माझी फॅमिलीच आहे, आणि तो चुकीचा जरी असला तरी त्याच्यावर पांघरून घालायचं, त्याला सपोर्ट करायचा, त्याच्या बाजूने उभं राहायचं समोरच्याच्या विरुद्ध. आम्ही असं करत नाहीये, कारण आमच्याकडे तेवढी हिंमत, आणि जो माणूस शब्दागणे बाप बदलतो ना, आमच्यात त्याला वेगळी भाषा यूज करतात. त्याच्यामुळं आम्हाला आमचा बाप कोण आहे ते माहिती आहे आणि आम्ही आमचा बाप कधीच बदलत नाही. वेळेनुसार, सुईनुसार आम्ही आमचा बाप बदलत नाही. कळलं? तर मला एकच सांगायचंय की सोसायटीमध्ये जे ही नालायक लोक अशी घाण पसरवत असतील ना, तर कुणीही गप्प बसायचं नाही, आवाज उतरवायचा. आणि दुसरा मुद्दा, प्रत्येक सोसायटीमध्ये कामासाठी लोक असतात, सोसायटी चालवण्यासाठी लोक असतात. तर हे लोक प्रेशर देतात की पगार असते, पेमेंट असतं, सोसायटी चालवणाऱ्याला पेमेंट असतं, आम्ही फ्रीमध्ये करतोय तरी लोक आम्हाला त्रास देतात, लोक आमच्या विरोधात जातात. अरे बाबा, कुठं पेमेंट असतं जरा मला तिथलं दाखव ना. तू कुठल्या सोसायटीला पेमेंट आहे तिथलं मला दाखव, तू काहीतरी प्रूफ दे. तू स्वतः म्हणतो ना की तू 25 वर्ष अनुभव आहे,
तू 25 वर्षामध्ये कुठल्या सोसायटीचा पेमेंट घेतलंय त्याचे जरा प्रूफ दे मला. लोकांना वेड्यात काढायला बाकीचे लोक वेड्यात निघतील रे. त्यांना जर माहितीच नाही किंवा त्यांना तेवढं वेळ नाहीये खोलवर घुसायला किंवा त्यांना तेवढं करायचंच नाहीये, बरोबर, कारण त्यांचा तुझ्यावरती आंधळा विश्वास आहे. कळलं? तर सोसायटी चालवण्यासाठी पेमेंट देतात असं ह्या व्यक्तीचं म्हणणं आहे आणि आम्ही फ्रीमध्ये करतो तरी पण लोक आम्हाला बोलतात. तर बाबा असं काही नाहीये, तो तुझा गैरसमज आहे आणि ते ज्याला वेड्यात काढायचं त्याला काढ, मला काढू नको. कळलं? तुझा अनुभव गेला तेल लावत आणि तू अशिक्षित आहे का शिकलेला आहे, तू तू रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बेवड्या दारू पिऊन महिलांना ग्रुपवर भांडणारा, तू किती अशिक्षित आहे ना ती त्या दिवशीच कळाला मला. कळलं? दुसरा मुद्दा की हा व्यक्ती ज्या लेडीज सोबत मिळून माझ्याशी भांडत होता त्या लेडीजनं ह्या व्यक्तीविषयी, मी राहायला येऊन 15 दिवस झाले होते, माझ्या घरात येऊन तिनं तिच्यासोबत एक ती दुसरी पण लेडीज होती, माझे 2 मुलं होते, त्यांच्या समोर हिनं सांगितलेलं आहे की हा व्यक्ती तिच्या राहण्यावरून तिला सतत बोलतो. तर तिचं असं म्हणणं आहे की मी जॉबला जाते म्हणून मी अशी राहते. आता मला सांगा, अगं येडी बाई, जॉबला जाती म्हणून अशी राहती नाहीये. कामवाल्या बाया, धुणं भांडे करणाऱ्या बाया सुद्धा तुझ्यापेक्षा भारी आणि स्मार्ट राहतात. कळलं? ते झालं. तो मला असा म्हणतो की टेटस कुणासाठी ठेवलाय. हा तिचा टेटस येऊन बघतो आणि तो असा म्हणतो की ही टेटस कुणासाठी ठेवलाय. तर मी त्याला असं म्हटलं की तुम्हाला काय करायचंय, कुणासाठी ठेवलाय. तर तो तिला असा म्हणतो की ठीक आहे, इथून पुढे मला फोन करून सोसायटीमधलं काही विचारायचं नाहीये. म्हणजे हा माणूस कुठल्या बुद्धीचा आहे. त्यावेळेला हा तिला चुकीचा वाटत होता, ही तिच्या महागा आहे किंवा ही माझ्यावरती असा बोलतो असं वाटत होतं. आणि आज त्या माणसाच्या बाजूनं बोलत आहे, एकत्र येऊन बोलत आहे. मग तुम्ही दोघं पण बरोबर ना? मला हे सांगायचंय की हा माणूस असला नालायक आहे. मग विचार करा, का एकटा सांड राहतो आणि असं हे सतत त्याचे बदलत राहतो. म्हणजे काय बदलत राहतो की तो आज इथे राहतो, 6 महिन्यानंतर दुसरीकडे राहतो, वर्षानंतर तिसरीकडे राहतो. त्याचं काहीतरी रिझन असेल, बरोबर ना? तर चला, मला एवढंच सांगायचं होतं की सोसायटीमधले नालायक लोक काय आहेत. जर ह्याच्यात माझं काही चुकीचं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही मला सांगा, आणि जर योग्य वाटत असेल तरी पण सांगा, मला काहीच हरकत नाही. कारण माझं मत मांडणं मी माझा अधिकार समजते आणि मला चुकीचं वाटलं की मी बोलते आणि बोलणार आणि बोलत राहणारच. मग काही होऊ द्या, सगळ्या लोकांनी मिळून माझ्यावरती तक्रार दाखल करू द्या किंवा मी एकटी सगळ्यांवरती तक्रार दाखल करू द्या, बरोबर ना? आता एका व्यक्तीचं असं म्हणणं होतं, मला सांगा 4 दिवस लेट होत नाहीये का मेंटेनन्स द्यायला? 15 तारखेचा मेंटेनन्स होता माझ्याकडे. मी तुम्हाला दिसतच असेल माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी आता सध्या व्हायरल चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही बाहेर गेले नाही आणि माझ्याकडे कॅश नव्हती द्यायला, म्हणून मी दिली नाही. तर 2च दिवस झाले होते मेंटेनन्स दिला नाही. तर हे मेंटेनन्ससाठी आता ह्यांच्याकडे बोलायला काही नव्हतं. पहिला मेंटेनन्स दे मग बोल, पहिला मेंटेनन्स दे मग बोल. मला सांगा, मेंटेनन्स तर प्रत्येक व्यक्ती देणारच आहे. ज्या व्यक्तीचा ह्यांनी कचरा नेला नाही, ज्या व्यक्तीचा ह्यांनी कचरा नेला नाही त्या व्यक्तीनं पण मेंटेनन्स दिलाय. भले त्यानं महिन्यानं देऊ, 2 महिन्यानं देऊ, पण त्यानं पूर्ण मेंटेनन्स दिला. त्यावेळेला तुम्हाला लाज नाही वाटली की बाबा आम्ही तुम्हाला थोड्या सुविधा दिलेल्या आहेत तर जरा मेंटेनन्स कमी द्या, बरोबर ना? मेंटेनन्स आजचा उद्या भेटतो आणि भेटणारच आहे, तर तुम्ही सोडणार नाही आणि समोरचा पण देणारच आहे. काही कारणावर थांबवला असेल, त्याला वेळ झाला असेल, त्याच्याकडे काही प्रॉब्लेम असेल तर तो देतच नाही. वर्ष तो देतच नाही, 6-6 महिने तो देतच नाही, त्याला म्हणतात की मेंटेनन्स देत नाही. कळलं? आणि दुसरा मुद्दा, मेंटेनन्स हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. जर त्याला काही प्रॉब्लेम अडचणी असतील आणि तुम्ही बोलत नसाल, तुम्ही ते सोडवत नसाल, तर तो व्यक्ती मेंटेनन्स अडवून ठेवू शकतो. तुम्ही त्याच्या त्या कुठल्याही सुविधा बंद करू शकत नाही. कळलं?
तर मला एवढंच सांगायचं होतं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा मोठा झालेला आहे पण समजून घ्या. बाय बाय.